जीवदानी मातेच्या स्पदस्पर्शाने पावन झालेल्या या विरार नगरीमध्ये सर्वप्रथमतः आई जीवदानी माता नतमस्तक होऊन या ठिकाणी मी भिकाजी लक्ष्मण लाकण कॉमेडी कक्षाच्या माध्यमातून आपल्या समोर अँकरकीच्या माध्यमातून आपण मला पाहत आहात. मनवेलपाडा विरार पूर्व या ठिकाणावरून धन्यवाद. कट्टाबॉईच्या माध्यमातून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आम्हाला कॉमेडीच्या माध्यमातून तुमचं मी माझ्या मनापासून मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे कट्टा बॉईज आयोजित कट्टा बॉईज मैत्री चषक 2026 पर्व पहिल्या पर्वादरम्यान 16 संघांचा समावेश लाभला. सर्वप्रथमचा 16 संघांचं मित्रांनो विनंती असेल, आपण जसा संयमी कोटेचा खेळ करून आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल सर्वांचं आभार. परंतु शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच मिळेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो. सकाळी 17पासून 16 संघाचा समावेश लाभला. 16 संघाच्या कर्णधाराचं आणि टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे या स्पर्धेदरम्यान देणगीदार लाभले त्यांची नावं वाचून दाखवणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं आणि संघाच्या आयोजकाच्या माध्यमातून ती नावं समोर या ठिकाणी मी एक 5 मिनिट जाहीर करतो. त्यानंतर आपला सत्कार समारंभ एक 5 ते 7 मिनिटामध्ये, त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नक्कीच परिपूर्ण करू. आपण जसं आम्हाला सकाळपासून जसा वेळ दिला तसं आता एक 15 ते 20 मिनिटासाठी वेळ देऊन हा कार्यक्रम आपण परिपूर्ण आणि सक्सेसच्या वाटचालीने यशस्वी करू एवढी विनंती. तर धन्यवाद मित्रांनो. ही स्पर्धा जी राबवली कट्टा बॉईज मैत्री चषक 2026 या स्पर्धेनिमित्त ही स्पर्धा परिपूर्ण तर नक्कीच झाली. तर ज्यांच्या योगदानाने ही परिपूर्ण स्पर्धा झाली त्यांचं देणगीदाराच्या माध्यमातून जे योगदान लाभलं आहे ते पुढील प्रमाणे: कुमार नक्ष नितेश धाडवे वांजलोरी गावठणवाडी यांच्याकडून विजेता आणि उपविजेता संघास मेडल. कुमार अभिजित शिगवण महालोर यांच्याकडून. त्याप्रमाणे सकाळचा नाश्ता आपलं शतशः आभार आणि धन्यवाद. त्याप्रमाणे देणगीदार लाभले ते पुढील प्रमाणे: कुमार राम वळवणकर वांजलोरी गावठणवाडी रोख रक्कम 1001. कुमार महिका राकेश भितळे वांजलोरी गावठणवाडी रोख रक्कम 1001. त्याचप्रमाणे कुमार साईराज गांधी बागमांडला श्रीवर्धन रोख रक्कम 1001. त्याचप्रमाणे सूरज गावणूक कवडोली रोख रक्कम 1001. त्याचप्रमाणे श्री निलेश रमेश तांबे वांजलोली बौद्धवाडी रोख रक्कम 1001. श्री अशोक मोरे साहेब शेवरे रोख रक्कम 555 रुपये. कुमार कुणाल लोंढे शेवरे रोख रक्कम 501 रुपये. श्री प्रकाश माडिक शेवरे रोख रक्कम 501 रुपये. कुमार भगवान बांद्रे कुंबळेकोंड मासळा रोख रक्कम 501 रुपये. कुमार प्रणित पदरत रोख रक्कम 501 रुपये. कुमार अंकुश आरडे रोख रक्कम 501 रुपये. कुमार विशाल चिविलकर रोख रक्कम 501 रुपये. कुमार योगेश यशवंत दुर्गवळे वांजलोली गावठणवाडी रोख रक्कम 501 रुपये. कुमार मुकुंद पांडुरंग पवार वांजलोली गावठणवाडी रोख रक्कम 501 रुपये. श्री रणजित चव्हाण बाईतवाडी रोख रक्कम 501 रुपये. त्याचप्रमाणे श्री अनिश राणे वांजलोली हनुमानवाडी रोख रक्कम 501 रुपये. श्री सुनील शिगवण वांजलोली गावठणवाडी रोख रक्कम 501 रुपये. श्री मनीष मनोहर भुवड महालोर रोख रक्कम 501 रुपये. श्री नरेश करण अमलखोल रोख रक्कम 501 रुपये. श्री कमलेश शिगवण वांजलोली गावठणवाडी रोख रक्कम 501 रुपये. श्री संदेश पाळेकर विरार रोख रक्कम 501 रुपये. श्री संतोष जोशी विरार रोख रक्कम 501 रुपये. श्री प्रदीप येवळे विरार रोख रक्कम 501 रुपये. कुमार अभिषेक किरवे वांजलोली हनुमानवाडी रोख रक्कम 501 रुपये. कुमार आकाश पवार अमलखोल रोख रक्कम 500 रुपये. श्री सुभाष कारंडे रोख रक्कम 500 रुपये. श्री केतन निमरे सावंतवाडी रोख रक्कम 500 रुपये.
श्री किरण चंद्रकांत डिके महालो रोख रक्कम 500 रुपये. कुमार निखिल किरवे वांजलोली हनुमानवाडी रोख रक्कम 251 रुपये. श्री निलेश आगरे विरार रोख रक्कम 251 रुपये. श्री सुभाष डेरे वांजलोली गावठणवाडी रोख रक्कम 201 रुपये. श्री अजय निमरे सावंतवाडी रोख रक्कम 201 रुपये. श्री सुनील धाडवे वांजलोली गावठणवाडी रोख रक्कम 201 रुपये. कुमार उर्वी निलेश डेरे वांजलोली गावठणवाडी रोख रक्कम 200 रुपये. भरघोस देणगीदारांचं कट्टाबाई संघाच्या माध्यमातून मनपूर्वक शब्दशृंगाने आभार आणि धन्यवाद. आपण ही स्पर्धा आपल्या त्याचप्रमाणे कार्तिक पाटील साहेब रोख रक्कम 201 रुपये. सर्व देणगीदारांचं कट्टाबाई संघाच्या माध्यमातून खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपल्या दिलदार व्यक्तिमत्वाने ही जी देणगी आपण आम्हाला बहाल केली आणि स्पर्धेला उत्तुंग आकार दिलात तर सर्व देणगीदारांचं शब्दशृंगाने आभार आणि धन्यवाद सुद्धा. त्याचप्रमाणे ट्रॉफीच्या संदर्भात प्रथम नितेश दर्गे साहेब रोख रक्कम 501 रुपये. नाव चुकून राहून गेलं, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या उदार देणगीमुळे हा कार्यक्रम आपण परिपूर्ण करण्यात यशोमय झालो. त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती संपूर्ण कमिटी टीम सर्व मान्यवर जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित नाही त्यांचा देखील शब्दशृंगाराने आभार आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री कमलेश शिगवण वांजलोली गावठणवाडी यांचा देखील या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन साहेबांचा सत्कार करायचा आहे. कमलेश शिगवण साहेब वांजलोली गावठणवाडी. सुनील मांडवकर साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा यथोचित मानसन्मान करायचा आणि आपण टाळ्यांच्या करता स्वागत करायचं. साहेबांचं आपल्या उदार देणगीने आणि सहकार्याने ही स्पर्धा परिपूर्ण झाली. साहेब धन्यवाद. त्याचप्रमाणे करण शिगवण स्कोअरबोर्डची भूमिका बजावली. करण शिगवण वांजलोली गावठणवाडीचा खेळाडू. धन्यवाद मित्रा, माझ्या बरोबरीने एक उत्तुंग स्कोअरबोर्ड हाताळलं आणि स्पर्धा परिपूर्ण करण्याकडे तुझं सुंदर योगदान लाभलं. तुझं देखील शब्दशृंगाराने खूप खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा. जोरदार टाळ्या. मी सौरभ सरांना विनंती करतो की आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे अभिजित शिगवण महालोर साहेबांचा देखील इथे सत्कार होतोय. अभिजित शिगवण सर महालोर. अभिजित शिगवण सर विनंती असेल. अभिजित शिगवण सर महालोर. अभिजित शिगवण सर महालोर जाहीर सत्कार होतोय. ते उपस्थित नाही आहेत परंतु खेळाडू वृत्तीच्या माध्यमातून मला वाटतं त्यांचा बहुमान विपुल राठोड हे स्वीकारत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे साहेबांचा. अभिजित शिगवण साहेब इथे हजर नाही आहेत परंतु जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करा साहेबांचं. ते राहू दे. दिनेश डेरे वांजलोली संघाचा वांजलोली गावठणवाडी. दिनेश डेरे साहेबांना विनंती असेल की साहेब आपला देखील या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय आयोगाच्या माध्यमातून. कट्टाबाई मित्र परिवाराच्या माध्यमातून मी विनंती करतो साहेबांना. श्रीधर डेरे साहेब आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा दिनेश डेरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्याच्या मित्रांनो. या ठिकाणी टाळ्यांचा आवाज मला कमी पडतोय. आपल्या टाळ्याने खरोखरच प्रत्येकाचं मन आपण या ठिकाणी जिंकू शकता. त्याचप्रमाणे अभिजित पवार विशेष सहकार्य लाभलं साहेबांचं. वांजलोली गावठणवाडी अभिजित पवार सर विशेष सहकार्याबद्दल आपला देखील या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय. त्याचप्रमाणे संतोष मोरे सर आपला देखील या ठिकाणी
मान सन्मान होतोय. संतोष मोरे सर काही कारणासह हजर नाहीत या ठिकाणी, परंतु शब्दसंगाने त्यांचे देखील आभार. भावेश गुरव सर बल्ली सुतार अशी त्यांची ख्याती आहे. भावेश गुरव बल्ली सुतार यांचा देखील या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय मान्यवरांच्या हस्ते. त्याप्रमाणे उदय राटे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान. उदय राटे सर आपल्या देखील साहेब विनंती असेल, आपल्या देखील या ठिकाणी भरघोस योगदान लाभलं, आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आपलं देखील यथोचित या ठिकाणी मान सन्मान होतोय. उदय राटे सरांचं मी अंकुशांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. उदय राटे धन्यवाद. उदय राटे सर या ठिकाणी आपलं देखील. निलेश डेरे सर वांजलोली गावठणवाडी. निलेश डेरे सर आपल्या देखील उत्तुंग सहकार्य आपलं सर या ठिकाणी आपला देखील जाहीर सत्कार होतोय मान्यवरांच्या हस्ते. विशाल सर आपण पुढे यायचं आहे. विशाल सर विनंती असेल. निलेश डेरे साहेब सत्कार होतो. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे साहेबांचं. त्याचबरोबर अभि पवार विशेष सहकार्य आपल्याला दुसऱ्यांदा पुकार होतोय. अभि पवार. अभि पवार सर विनायक राऊत. अभि पवार सरांचा इथे विशेष सहकार्य सत्कार होतोय. मी राहुल सरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी साहेबांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन संतोष जोरदार टाळ्या द्यायच्या आहे साहेबांसाठी. अभि पवार साहेबांसाठी विशेष सहकार्य. विशाल मांडवकर सर यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. विशाल मांडवकर सर आपल्याला देखील या ठिकाणी आमंत्रित करत आहे. कट्टा बॉईज मित्र परिवाराच्या माध्यमातून विशाल आमचे संघ सहकारी मित्र विशाल सर कम ऑफ स्टेज कमलेश शिगवण यांच्या हस्ते कमलेश शिगवण सर यांच्या हस्ते सत्कार होतो. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान या ठिकाणी आम्ही नक्कीच करत आहोत. जोरदार टाळ्या. जवळजवळ सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी परिपूर्ण होतोय. त्याचप्रमाणे हे मैदान मिळालं, सामने बनवले, परंतु सामन्याला लागणारं जे देणगीचं स्वरूप होतं ते देखील या ठिकाणी परिपूर्ण झालं. परंतु सामन्याची रंगत देण्यासाठी जी ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी ज्यांनी दिली त्यांचंही नाव घेणं हे आपलं माझं देखील कॉमेडीच्या माध्यमातून आद्य कर्तव्य असतं आणि ते देखील मी आपल्या माध्यमातून परिपूर्ण करण्यासाठी सज्ज होतो. या ठिकाणी प्रथम पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिलं आहे ते श्री पांडुरंग तानू डेरे वांजोली गावठणवाडी यांचं देखील जोरदार टाळ्यामध्ये सर्वप्रथमतः स्वागत करायचं आहे. पहिल्या क्रमांकाचं ट्रॉफी बाल केली आहे त्यांचा सत्कार करायचा आहे. श्रीधर डेरे सर ना विनंती असेल की सर आपण पांडुरंग तानू डेरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. अच्छा माफ करा, पांडुरंग तानू डेरे सर या ठिकाणी नाही आहेत, परंतु निलेश श्रीधर डेरे साहेब या ठिकाणी हजर आहेत. तर त्यांचा या ठिकाणी मानसन्मान आपण करत आहोत. तर श्रीधर डेरे सरांना विनंती असेल की आपण सर स्टेज समोर यायचं आहे. आपल्या देखील येतोचित या ठिकाणी सुनील मांडवकर सर या ठिकाणी आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी सत्कार करा साहेबांचा. विशेष सहकार्य प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी बाल केली आहे साहेबांनी. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे साहेबांचं. पांडुरंग तानू डेरे प्रथम पारितोषिक ट्रॉफी
प्रथम पारितोषिक ट्रॉफी दिली. धन्यवाद साहेब या ठिकाणी. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक दिलंय त्यांचं नाव कुमारी वाणी विक्रांत वजीरकर कौडोली गाव यांच्याकडून ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील आपल्याला या ठिकाणी सुपूर्द झालेली आहे. किरण राऊत सर त्यांचा सत्कार करतील. ते इथे हजर नाहीत परंतु किरण राऊत सर या ठिकाणी त्यांचा मान सन्मान नक्कीच स्वीकारतील. मी आमंत्रित करतो की या ठिकाणी पंकज डेरे या ठिकाणी आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. खरोखर उत्तुंग सहकार्य लाभलं. द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी या ठिकाणी बाद झाली. धन्यवाद. वाणी विक्रांत वजीरकर हजर नसल्या कारणाने राऊत सर या ठिकाणी आपला मान सन्मान नक्कीच स्वीकारा त्यांचा. त्याप्रमाणे तृतीय क्रमांकाचं ट्रॉफी जी बाद झाली ती कुमार राहुल गोरिवले उंबरसर यांच्याकडून जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे. मुकेश मामा उर्फ मुकेश पारिक या ठिकाणी सत्कार करतील. राहुल गोरिवळे हे हजर नाहीत परंतु आहेत. त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सुपूर्द केले आहेत ते श्री भावेश बाईत शिवसेना उपशाखा प्रमुख दापोली तालुका विभाग प्रमुख अशी अनेक पदं बहाल असताना या ठिकाणी चतुर्थ पारितोषिक त्यांच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे. सुशील सरांना विनंती करतो की सर भावेशबाई सरांचा यथोचित मान सन्मान करायचा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी या ठिकाणी बहाल केली. भावेशबाई सरांचं उपशाखा प्रमुख विरार दापोली तालुका उपविभाग प्रमुख पदी निवड आहे साहेबांची. साहेब पुढील वाटचालीची मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार सुद्धा. त्याचप्रमाणे ही स्पर्धा पण खेळवली गेली 16 संघाच्या माध्यमातून. संपूर्ण देणगीदार लाभले. ट्रॉफी देखील आली परंतु सामना खेळण्यासाठी बॅट मिळाली परंतु चेंडू असल्याशिवाय बॅटचा योगदान पूर्ण होत नसतं आणि ते चेंडू जो आहे तो आपल्याला ते संपूर्ण लागणाऱ्या स्पर्धेचा चेंडू जे आहे ते पुरवलेत. सौ शेवंती सदानंद शिगवण रावतोली कोणवाडी यांच्या सौजन्याने श्री सुनील सदानंद शिवगण यांच्याकडून चेंडू पुरवठा जेवढे चेंडू लागले तेवढा पुरवठा केला आहे. संघाच्या माध्यमातून खूप खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे शेवंती सदानंद शिवगण. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच चषक कुमार अंकुश आगरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच चषक या ठिकाणी बहाल झालं आहे. प्रेम सरांना विनंती करतो की सर आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करायचा आहे. कुमार अंकुश आगरे चांगलं योगदान लाभलं आहे. खरोखर कुमारपासून ते श्रीपर्यंत श्रीपासून सौपर्यंत असं हे कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. उत्तुंग अशी स्पर्धा परिपूर्ण होत असताना या ठिकाणी योगदान मिळतं आहे. कुमार नक्ष नितेश धाडवे वांजरोली गावठणवाडी यांच्याकडून विजेता आणि उपविजेता संघास मेडल. त्यांचा देखील शब्दशृंगाराने आभार आणि धन्यवाद. साहेब या ठिकाणी हजर आहेत का? शंकर शिगवण सर शेखर शिगवण सरांना विनंती करतो की सर आपण नितेश धाडवे साहेबांचं खरोखरच आदर सत्कार करायचा आहे. एक सुंदर असा हा ठिकाणी आपल्या डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नितेश धाडवे सर एक सुंदर असं विजेता आणि उपविजेता संघाला मेडल बहाल केले. धन्यवाद. जोरदार टाळ्या सरांसाठी. कोणी दिलं? त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक असं पृथक्कन पाहायला भेटलं. त्यामध्ये ही भूमिका बजावण्यासाठी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज चषक आणि मालिकावीर चषक जे बहाल झाले ते श्री विनायक सुभाष वजीरकर
कवडोली यांच्याकडून त्यांचा देखील शब्दसंगाने खूप खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा. मला वाटतं या ठिकाणी सत्कार समारंभ देखील परिपूर्ण झाला आहे. जर कोणाचा सत्कार समारंभ झाला असेल तर शब्दसंगाने त्यांचा देखील आभार आणि धन्यवाद. चूकभूल मित्रांनो द्यावी घ्यावी. त्याचप्रमाणे ही स्पर्धा भरवली गेली, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर मात्र पंचगिरीच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम डिसिजन या ठिकाणी गुरुत्व धरलं जातं. तर त्याप्रमाणे मेन पंच आणि लेग पंचाची भूमिका, त्यामध्ये चिराग गांधी सर यांचा देखील या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय. चिराग गांधी सर, त्यानंतर अंड्या पंच यांचा देखील शब्दसंगाने आभार आणि धन्यवाद सुद्धा. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन अतुल यादव, आकाश गुप्ता ज्यांनी यूट्यूबचं चॅनल या ठिकाणी परिपूर्ण केलं आणि कॅमेरामॅनची भूमिका बजावली ती अतुल यादव यांचा देखील या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय. कमेटीच्या माध्यमातून दक्षता घ्यायची आहे. आकाश वैराग सरांना विनंती करतो. आकाश गुप्ता आपल्याला देखील या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. एक परिपूर्ण अशी ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून सक्सेस करून दाखवली. कॅमेरामॅनची भूमिका अचूक टप्प्यावरती कॅमेरा मारून हा क्षण आपण टिपलात. आकाश गुप्ता आणि कॅमेरामॅन असा जाहीर सत्कार होतोय. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन धन्यवाद आकाश गुप्ता. त्याचप्रमाणे तसेच आमचे आजचे समालोचक भिकाजी लाखन आणि आकाशसाहेब आकाशसाहेब शिंदे यांचे दोघांचा आमचा सत्कार राहून गेलेला. आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाला एकदम खास असा उत्कृष्ट समालोचन आणि आमच्या सामन्याला एकदम भरगोच्छ असा त्यांचा मनापासून लागलेले शब्द खूप भारी होते. धन्यवाद साहेब, तुमचा एक सत्कार होऊन जाऊ दे. विशाल गडशी या. त्याचप्रमाणे एक सत्कार राहून गेलाय. रवी भुवर सरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. विलास शिंदे यांना विनंती करेन की रवी भुवर साहेबांना सत्कार करायचा आहे. विलास शिंदे यांनी रवी भुवर सरांचा सत्कार करायचा आहे. साहेबांचं सकाळपासून योगदान लाभलं. खरोखरच या ठिकाणी आजची स्पर्धा चालू होण्यापूर्वी साहेबांच्या हस्ते श्रीफल पॉईंट वाढण्याचा या ठिकाणी मान मिळाला आणि स्पर्धेला सुरुवात झाली. ती स्पर्धा अचूक टप्प्यामध्ये परिपूर्ण झाली. कोणाला गालबोट न लागता या ठिकाणी सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला भेटलं कट्टाबॉईच्या माध्यमातून. मला वाटतं संपूर्ण आयोजकांचा देखील या ठिकाणी शब्दसंगाने आभार आणि धन्यवाद. आपल्या एकजुटीमुळे हा कार्यक्रम आपण परिपूर्ण केलात. खरोखरच एकजूट ही काय असतं हे तुम्ही आज प्रथम वर्षी दाखवून दिलात. कट्टा बॉईज म्हटल्यावरती फक्त कट्टा बॉईज म्हटल्यावरती कट्टा आणि बॉईज, परंतु कट्टा बॉईजने मित्र परिवार अशी ही स्पर्धेचं आयोजन केलं. एकजूट, एकत्रितपणा आणि एकत्रितपणामध्ये काय जे
काय असतं एकत्रितपणाचं जे उदाहरण तुम्ही आज नक्कीच या ठिकाणी दाखवून दिलं. तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी पुढील मॅचसाठी देखील माझ्या परिवाराकडून माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा असतील आणि धन्यवाद असेल आपल्याला खरोखरच. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी जशी आपली सुट्टी होते तशीच या ठिकाणी आपल्या या ठिकाणी प्राण्यांची देखील सुट्टी होत असते आणि त्यांनी देखील या ठिकाणी सुट्टी घेतली आहे. तसं आपण देखील या ठिकाणी सुट्टी घेणार आहोत, परंतु शेवटची 5 मिनिटं. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा जातो एकदा. मी पुन्हा येईन त्याप्रमाणे मी पुन्हा नक्कीच आलोय. मित्रांनो खूप तुमचा वेळ घेतला, दिलगिरी व्यक्त करतो मनापासून. संपूर्ण टीमच्या माध्यमातून कट्टा बॉईज आयोजित कट्टा बॉईज चषक मित्रपरिवार 2026 स्पर्धाचं आयोजन 16 संघाचं योगदान सुरळीतरित्या पार पाडलं. संपूर्ण स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीची मनपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील. सत्कार समारंभ होत असताना बक्षीस वितरणाकडे वळतो. सर्वांनी जवळ यायचं मित्रांनो. चारही टीमचे संपूर्ण कर्णधार टीम या ठिकाणी सज्ज असणार आहे. त्याचप्रमाणे कट्टा बॉईज संघ संपूर्ण सज्ज राहायचं या ठिकाणी एकत्रितपणाने. जसं व्यासपीठ आपलं या ठिकाणी सज्ज आहे तसं आपण देखील या ठिकाणी एकजुटीने राहायचं आहे. आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी परिपूर्ण करायचा आहे. चला तर जाऊया. 16 संघांची फायनल मॅचमध्ये एक सामनावीचा पुरस्कार राहून गेला होता. राहून गेला न म्हणता की आपण नंतर यावेळी येणार होतो सर्वांसमोर. फायनलमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 धन्यवाद. फायनल मॅचमध्ये 2 संघ पोचले होते. ते म्हणजे सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोली गावठणवाडी विरुद्ध अमरशक्ती आंबवली क्रिकेट संघ. यामध्ये जो फायनलमध्ये प्रवेश करा तो संघाचा एक सामनावीचा पुरस्कार राहिला होता. त्यामध्ये आतिश राटे या फलंदाजांनी पुढे यायचं आहे. आपला सामनावीचा पुरस्कार पहिला सर्वप्रथम स्वीकारायचा आहे. अंकुश सर यांच्याकडून हा सामनावीचा पुरस्कार बाद होतोय. अंकुश सर आतिश राटे सरांना एक उत्कृष्ट फलंदाजी पृथक्करण केलं होतं आणि संघाला फायनलपर्यंत प्रवेश करून चांगलं योगदान दिलं होतं. धन्यवाद मित्रांनो. मी एक विचारतो तुम्हाला, ही स्पर्धा तर आपल्याला कशी वाटली? परिपूर्ण झालीशी वाटली की नाही वाटली? नक्कीच वाटली ना. धन्यवाद. या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमधून उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी कोणाला भागवू शकते मित्रांनो सांगू शकता? 4 संघ इथे उभे आहेत कर्णधारसह. उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी ठरलाय आंबवली संघाचा आतिश राटे. कम ऑफ द स्टेज अँड कलेक्ट द ट्रॉफी. आतिश राटे रटाटे माफ करा आशिष रटाटे. आतिश रटाटे. विनायक राऊत सरांना विनंती करेन की त्यांना ट्रॉफी बाहेर करायची आहे. उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी. आपल्या बॅटिंगच्या मुजाऱ्यामध्ये खणखणीत दणदणीत षटकार चौकाची आतषबाजी झाली. आतिश साहेब आतिश रटाटे विनायक राऊत साहेब सत्कार करतायत. आतिश राटे सर विनंती असेल आपल्याला. आपण फायनलपर्यंत पोहोचलात. फायनलपर्यंत स्टार्ट टू एंडपर्यंत आपली फलंदाजी वाकाणीजोग झाली. आपल्या कर्णधाराने ठेवलेला विश्वास फलंदाजी मार्फतून
काय स्ट्रॅटेजी होती फलंदाजीच्या बाबतीमध्ये? हॅलो. सध्या आमची टीम जरा खेळ कमी दाखवते. हॅलो. पण अक्षयदासुद्धा चांगलं बॅटिंग करतो आणि तो आम्हाला सांगत असतो असा खेळ तसा खेळ. बाकी आज तर भूपेंद्र आणि यश आणि जी बॉलिंग केली खरं तर ते हकदार आहेत या ट्रॉफीचे, कारण त्यांनी गोलंदाजी चांगली केली म्हणून आम्हाला कमी रन मारायला भेटले. बस अशीच खेळत राहा. नक्कीच आतिश, स्वतःचं मोठेपण नक्कीच तुझं आहेच, कौतुकास्पद गोष्ट आहे, परंतु समोरच्या खेळाडूचं मन उंचवतोस हे मात्र वाखाणण्याजोगं आहे. आतिश समोर नक्कीच ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच आतिश रटाटे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी बाद होते. मित्रांनो कोण असू शकतो सांगू शकता का तुम्ही 4 टीममधून? अमर शक्ती आंबवलीचा यश. कम ऑफ द स्टेज यश ते समोर यायचं आहे. आपलं गोलंदाजी पृथक्करण वाखाणण्याजोग होतं मित्रा. अप्रतिम अशी गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली आणि संघाला फायनलपर्यंत नेण्यासाठी मोठं योगदान लाभलं. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. रवी बोर सरांना विनंती करतो की रवी बोर सर आपण समोर यायचं आहे आणि साहेबांना यश सरांना या ठिकाणी ट्रॉफी बाहेर करायची आहे. धारदार गोलंदाजीवरती स्वतःची धुरा सांभाळत संघाला फायनलपर्यंत मारली आणि बहुमान मिळवला. सार्थ अभिमान आहे यश तुझा. यश कम ऑन स्टेज. यश शुभेच्छा दे मित्रा. यश धन्यवाद यश या ठिकाणी. परंतु मित्रांनो आम्ही माईकवरती बोलवतो, आम्ही अँकरगिरी करतो, आमच्या देखील पाठीशी कोणीतरी खंबीर नेतृत्व करणं उभं असतं. आजचा हिरा उद्याचा चमकता तारा असू शकतो हे मात्र नक्कीच यश या ठिकाणी नक्कीच पुढे तू बोलू शकतोस. धन्यवाद यश. त्याप्रमाणे संपूर्ण मालिकेमधून मालिकावीरचा बहुमान जो बाद होतो, खरोखर मालिकावीर ट्रॉफी फक्त मालिकावीर शब्द महत्त्वाचा आहे. बोलणं सोपं आहे परंतु मालिकावीर ठरणं हे कठीण आहे हे मात्र नक्कीच हे आज दाखवून दिलं आहे. या 16 टीममधून वांजलोली गावठाण संघाचा प्रेम दुर्गवले सर. कम ऑफ द स्टेज अँड कलेक्ट द ट्रॉफी. प्रेम दुर्गवले सर. प्रेम दुर्गवले सर. विनायकजी राऊत साहेबांना विनंती करतो, साहेब आपण समोर यायचं आहे आणि साहेबांना ट्रॉफी बाहेर करायची. मालिकावीर टिचून फलंदाजी 11 चेंडू आणि 42 धावा. एक स्टार्ट टू एंड असं कॉम्बिनेशन पाहायला भेटलं. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजी. प्रेम तुला मी नक्कीच सोडणार नाही, आयोगाचे मित्र नाही सोडू शकत. नक्कीच प्रेम तुझं पृथक्करण सांगायचं म्हटलं तर खरोखर एक अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला भेटलं. एक 11 चेंडूमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 42 धावा, क्वार्टर सामन्यामध्ये 11 चेंडू आणि 42 धावा, त्यानंतर 12 चेंडू 27 धावा असं, आणि काही फायनलमध्ये काही धावाही मोजल्या. नक्कीच तुझं योगदान खूप लाखमोलाचं ठरलं आणि आज तुला मालिकावीरचा बहुमान मिळतो. सार्थ अभिमान आहे तुझ्या टीमला आणि मला देखील कॉमेडीच्या माध्यमातून. प्रेम काय सांगशील गोलंदाजी आणि प्लस फलंदाजी आणि टीमच्या माध्यमातून? हॅलो. पूर्ण सीझनला माझी बॅटिंग पूर्ण सीझनला माझी बॅटिंग जरा लो चालत होती. आज मला चांगला फॉर्म भेटला, चांगली बॅटिंग चालली माझी. बॉल बॅटिंगवरती येत होते तसं मारत होतो, जात होते बाहेर. मजा आली बॅटिंग करून. खेळाडूंनी पण सपोर्ट खूप केला मला 2 मॅचमध्ये. फायनल मॅचमध्ये जरा सपोर्ट भेटला नाही म्हणून जरा आम्ही हरलो. जरा मुलं पण नाराज आहेत, गाववाले पण नाराज आहेत. बस एवढं 2 परंतु संघाचा सपोर्ट काय होता? माझी इच्छा होती माझे 2 बॅट्समन मागचे आमच्या दोघांनंतर आऊट झाल्यानंतरला खेळायला पाहिजे होते, पण त्यांचा पण आउट ऑफ फॉर्म चालू आहे. नाही झालं त्यांच्याकडून, आम्ही समजू शकतो. नेक्स्ट टाइम ते चांगला परफॉर्म करून दाखवतील आम्हाला. नक्कीच. थँक्यू प्रेम. एक अप्रतिम असं तू या ठिकाणी पृथक्करण स्वतःचं दिलंस. स्वतःच्या नावाप्रमाणे स्वतःच्या टीमचं देखील नाव उंचवतोयस आणि आज ते करून दाखवलंस. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. पुढील खेळ तुझा बहारदार असा हो ह्या सर्व शुभेच्छा. त्याप्रमाणे ह्या स्पर्धेदरम्यान प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक अशी ट्रॉफी या ठिकाणी आणि रोख रक्कम या ठिकाणी बाळ होते. त्या स्पर्धेमधून चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला तो श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर.
संपूर्ण टीम आणि कप्तान यांनी समोर यायचं आहे. सत्कार करतील भावेश बाईस सर. चतुर्थ क्रमांक पारितोषिक बापदेव क्रिकेट संघ महालोर भावेश बाईस सर यांच्या हस्ते हा बहुमान स्वीकारत आहेत. बापदेव क्रिकेट संघाचा कर्णधार मित्रांनो, नक्कीच प्रयत्न खूप चांगले होते. स्पर्धेमध्ये सकाळपासून ओपनिंग सामना आपण खेळला, त्यानंतर हार तर सामन्यामध्ये हार जीत नक्कीच असते, परंतु खेळ मात्र बराबर होता. आपल्या टीमबद्दल चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, काय बोला टीमच्या माध्यमातून? आयोजन खूप छान होतं आणि आम्ही विरारमध्ये भरपूर ठिकाणी टुर्नामेंट घेतो, पण आम्हाला आवडलं. आम्हाला टुर्नामेंटचं आयोजन आवडलं आणि कोपरी असेल, चंदन सर असेल, भरपूर ठिकाणी आम्ही टुर्नामेंट घेतो, पण तुमचं टुर्नामेंटचं आयोजन खूप आवडलं आणि वेळेवरती आयोजन तुम्ही पूर्ण केलात. 3 ओव्हरच्या टुर्नामेंट जरी पूर्ण केलं असेल तर ग्राउंड पण खूप ठीक होता आणि तुमचं जरी पहिला वर्ष होता तरी आम्हाला त्याबद्दल सांगायला अभिमान वाटेल की तुम्ही त्या वेळेमध्ये सर्व गोष्टी पूर्ण केल्यात आणि ट्रॉफ्या पण तुमच्या छान होत्या, प्राईज पण तुम्ही त्याप्रमाणे ठेवलं होतं, तर त्याबद्दल थँक्यू. थँक्यू, धन्यवाद सर. या ठिकाणी आयोजकांचं पहिल्या पर्वामध्ये जे कौतुकास्पद थाप पडते ती लाख गुणाने. खरोखर तुमचं आयोजन खूपच सुंदर होतं. ह्या मैदानावरती मी कंटिन्यू 2 महिने कॉमेंट्री करतोय, परंतु आज पहिली वेळ असेल या ठिकाणी की सामने एकदम वेळेमध्ये परिपूर्ण झाले, कोणताही गालबोट न लावता. खूप साऱ्या शुभेच्छाचं वाचा नक्की तुमच्याकडून होत आहे. टीमचं देखील कौतुकास्पद धन्यवाद बापदेव क्रिकेट संघ. त्याप्रमाणे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो जाकमाता क्रिकेट संघ उंबरशेत. संपूर्ण टीम सुहास गोरिवळे कम ऑफ द स्टेज. राहुल गोरिवळे सरांना विनंती असेल की ट्रॉफी भाल करायची आहे आणि रोख रक्कम आहे ना. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक ठरलाय तो जाकमाता क्रिकेट संघ उंबरशेत राहुल गोरिवळे सर हस्ते आणि रोख रक्कम 5,000 असं पारितोषिक. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. धन्यवाद सुहास गोरिवळे. ज्या ठिकाणी सुहास ही संधी पुन्हा येत नसते. मी पुन्हा येईन, परंतु आपण पुन्हा याल ह्याची मात्र मी ग्वाही देऊ शकत नाही. नक्कीच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो, कोणत्याही खेळी कोणाचं पाठ केव्हाही जड असू शकतं. नक्कीच सुहास नाराजी व्यक्त करतोय की मला बोलून गेला होता क्वार्टर फायनलला की सर्वप्रथम तर मला सार्थाभी मिळत की माझ्या टीममधला व्यक्ती आहे सुहास गोरिवळे. आम्ही कमीत कमी 15 वर्ष एका छताखाली जातो चाळीमध्ये आणि तिथून आता आम्ही एका ठिकाणी बिल्डिंगमध्ये रूम घेतले आहेत. पण या खेळाडूचा मला सार्थाभिमान आहे, माझा क्रिकेटपटू आहे सुहास गोरिवळे. धन्यवाद सुहास गोरिवळे. प्रथम क्रमांकाचा मानणार असं मला शब्द दिला होता, परंतु हार जीत ही प्रत्येक टीममध्ये असते आणि तेच या ठिकाणी पाहायला भेटलं. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये जो सामना टिचून खेळला तिसऱ्या क्रमांकाचा मान नक्कीच मिळवलास. आपल्या आयोजनाबद्दल आणि आपल्या कमिटीच्या टीमबद्दल काय बोलशील? आयोजन खूप चांगला होता आणि सर्वच जण चांगले केले होते. म्हणजे कुणाचा वाद नाही, काय नाही, एकदम चांगल्या पद्धतीने सर्वांचे सामने एकदम पद्धतशीर झाले. कट्टाबाईचा एकदम आभारी आहे मी. कट्टाबाई संघ धन्यवाद सुहास. कट्टाबाईकडे खरोखर वारसा होतोय तो आयोजनाचा. नक्कीच हे तुम्ही करून दाखवलेत म्हणून तुमचा इथे या ठिकाणी सत्कार जबरदस्त होतोय. त्याप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ट्रॉफी आणि रोख रक्कम 10,000 रुपये सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोली गावठणवाडी. मी किरण राऊत सरांना विनंती करेन की सर ट्रॉफी आणि रोख रक्कम 10,000 रुपये कॅश स्वरूपात द्यायची आहे. किरण राऊत सरांना विनंती असेल. संपूर्ण टीम आणि कर्णधार सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोली गावठणवाडी. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम मेंबर्स. आपला खेळ या ठिकाणी एक सुंदररित्या परिपूर्ण झाला खरोखरच. त्यानंतर मेडलसाठी ही ट्रॉफी दिल्यानंतर 10 मेडल आपण या ठिकाणी 11 मेडल या ठिकाणी नक्कीच
प्रदान करणार आहोत. नितेश धाडवे यांच्याकडून ही मेडल सुपूर्द झालेली आहेत. मेडलसाठी नितेश सरांना विनंती असेल. नितेश सर, सुहासदा थांबायचं आहे, मेडल करायचे. मेडलसाठी थांबायचं आहे. 11 प्लेयर मेडलसाठी थांबायचं आहे. नितेश धाडवे सर, आपलं खूप योगदान सुंदर असं पाहायला भेटलं. नितेश धाडवेकडून या ठिकाणी मेडल बाद होताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक 11 खेळाडू लाईनमध्ये उभे राहायचे मित्रांनो. 11 खेळाडू. त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक मानकरी ठरला तो अमर शक्ती आंबवली संघ. मी पंकज डेरे आणि श्रीधर डेरे यांना विनंती करीन की ट्रॉफी, मेडल आणि रोख रक्कम 20,000 कॅश रूपामध्ये या ठिकाणी सुपूर्द होते. प्रथम क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरला तो अमर शक्ती आंबवली क्रिकेट संघ. प्लीज कम ऑफ ऑल टीम मेंबर अँड कलेक्ट द ट्रॉफी. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं आतिश आणि अक्षय यांनी सज्ज राहायचं. या ठिकाणी आपल्याला 2 शब्द नक्कीच बोलायचे आहेत. आतिश आणि अक्षय एकत्र असणार आहेत. पंकज डेरे आणि श्रीधर डेरे यांना विनंती करीन की प्रथम क्रमांकाची पहिली ट्रॉफी बहाल करायची आहे. मेडल आणि रोख रक्कम 20,000 रुपये. प्रथम क्रमांकाचा मानकरी संपूर्ण टीम. हितेंद्र कर्णधार स्वतः अमर शक्ती आंबवली क्रिकेट संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी नितेश धाडवे सर यांच्याकडून मेडल 11 प्लेयरांना या ठिकाणी बाद होत आहेत. संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. त्याचप्रमाणे आतिश आणि अक्षय नावं माझ्या डोक्यामध्ये कम्प्युटरमध्ये फिट आहेत, परंतु आतिश आणि अक्षय यांनी कुठे जायचं नाही आहे मला भेटल्याशिवाय. तोच कॉमेंटवर समोर करायचा. आतिश आणि अक्षय. पंकज डेरे आणि श्रीधर डेरे यांना विनंती करतो की सर आपण या ठिकाणी ट्रॉफी आणि रोख रक्कम 20,000 रुपये बाद करायचे आहेत. आमचे खंबीर नेतृत्व संजय खांबे साहेब सर, संपूर्ण टीम. मला वाटतं माझे संघ सहकारी आहेत संजय खांबे सर. विजय असो, विजय असो. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद द्विगुणित करणं म्हणजे आपण क्रिकेटपटूंची मन जिंकणं हे होय. मित्रांनो, खरोखरच जोरदार टाळ्या द्यायच्या. एकदा कडकडाट टाळ्यांचा झाला पाहिजे. मित्रांनो, आपण या ठिकाणी सज्जा सर्व जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे. हितेंद्र सर, खांबे सर, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. हितेंद्र सांगा ना. हितेंद्र कर्णधार हितेंद्र. आतिश अक्षय कम अप द स्टेज. आतिश अक्षय. संघाचा कर्णधार मित्रांनो, फायनल मध्ये मारले, फायनल जिंकले. ऑल द बेस्ट ऑल मेंबर. थँक्यू व्हेरी मच. हितेंद्र, धन्यवाद. अक्षय सर, आतिश सर, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आपण देखील कॉमेडीमध्ये दिसत आहे आपल्या समोर. ट्रॉफी तर नक्कीच मित्रांनो, ट्रॉफी तर नक्कीच बाद झाली आहे. हितेंद्र धन्यवाद सर. मंडळी लक्ष द्या. आज कट्टा बॉईज यांच्याकडून आजची टुर्नामेंट अरेंज केली. संपूर्ण दिवसभर आम्ही ही टुर्नामेंट लाईव्ह बघितली. टुर्नामेंट खूप छान आयोजित केली होती. त्याचप्रमाणे लाईव्ह बघताना सुद्धा जेवढ्या पण 16 टीम खेळल्या, संपूर्ण टीम खूप छान खेळल्या आणि प्रत्येक मॅच आम्हाला बघायला खूप थरारक वाटली. आणि पूर्ण हा जो टुर्नामेंट खूप चांगल्या प्रकारे आयोजन केला
आणि प्रत्येक जी पण गोष्ट इथे जी घडत होती ती चांगल्या पद्धतीने आम्हाला दाखवली आणि त्याबद्दल कट्टा बॉईजचे आम्ही आभार मानतो आणि अशा टुर्नामेंट पुढेसुद्धा त्यांनी करत राहाव्या आणि आमच्याकडून त्यांना नेहमीच सहकार्य राहील एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान सर, सुंदर योगदान दिलं. कट्टाबाईचं मी म्हटल्याप्रमाणे तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नक्कीच आतिश सर आणि अक्षय सर, तत्पूर्वी हितेंद्र सर, या ठिकाणी आपण पुढे यायचं आहे. आपण संघाचं करणारा आहे, उगवता तारा आपण आहे. यंग जनरेशन आपल्यामध्ये पाहायला मिळतं आहे. संघ नक्कीच फायनलपर्यंत पोहोचला, त्यामध्ये महत्त्वाचं योगदान कोणाचं असू शकतं. फायनलपर्यंत मजल मारली, फायनलची ट्रॉफी देखील उचलली, या ठिकाणी रोख रक्कम 20,000 देखील भेटलं. आम्ही कधी पार्टीला यायचं ते पण सांगून टाकू तुला. तर धन्यवाद. काय बोलशील आपल्या टीमबद्दल, कोणाचं कौतुक जास्त करशील आणि काय काय स्ट्रॅटेजी करशील तुझ्या टीमबद्दल? फायनलमध्ये तर अतिश आणि अक्षदाच खेळला व्यवस्थित, आणि सेमीफायनलमध्ये दादाची, माझ्या भाऊची ओर चांगली पडली, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. आणि कट्टा बॉईजनी आम्हाला खेळायला इथे संधी दिली, त्यामुळं धन्यवाद कट्टा बॉईजचे. आतिश आणि अक्षयच्या टोळेबाजीवरती एकच मिनिट. आतिश आणि अक्षयच्या टोळेबाजीवरती प्रथम ती विकेट घ्यायच्यानंतर दुरा कोणावरती होती? आहेत एक बॅट्समन आमच्याकडे पण एक तयार होतोय, जिग्नेश रटाटे. त्यांनी लास्ट टाइम इथे 1 नंबर मारलेला, त्यामुळे 1 बॉल 4 असताना त्याने षटकार मारलेला. हीच टीम होती अनिल दादाची. पुढे अशी चुकी करू नका, अनिल दादा बोलतोय. धन्यवाद. नक्कीच जितेंद्र, जिग्नेशचं यंग जनरेशन पाहायला मिळतं. जिग्नेशने 1 चेंडूवरती 4 धावा असताना तत्पूर्वी अनिलचं देखील या ठिकाणी कौतुक होतं. जितेंद्र, अनिलचं देखील कौतुक. अनिल देखील या ठिकाणी गाजलेला एक फलंदाज आहे, गोलंदाज आहे. त्याचप्रमाणे अक्षय आतिश जोडी बघितल्यावरती कॉमेंट करायला मला मजा येते, मला झोप आली होती, परंतु तुमची बॅटिंग बघून जो थरार पाहायला भेटला, 12 चेंडू 63 धावा, मापक आव्हान ठेवलं होतं. एकदम सामन्यामध्ये रंग सुचली होती. काय स्ट्रॅटेजीने बॅटिंग केली असेल, काय कट्टा बॉईजचे आभार मानतो. आम्हाला तुम्ही इथे खेळण्याला संधी दिलीत आणि खूप चांगल्या मस्त मॅच झाल्या. बॅटिंग पण मस्त झाली, अतिश पण चांगला सपोर्ट होता, एकदम मस्त एकदम. आणि मस्त बंब्याने पण चांगली बॉलिंग लागली. भूपेंद्र रटाटे चांगली बॉलिंग टाकली त्यांनी, खूप मस्त वाटलं जरा बोल. आमच्या कॉमेंटच्या माध्यमातून आपल्याबद्दल आवाज जात होता का? काय बोल आमच्या कॉमेंटबद्दल, 1-2 शब्द बोलू शकता ना काहीतरी? खूप मस्त, खूप छान कॉमेंट्री केली आपण दिवसभर, खूप छान. आतिश सर, नक्कीच अक्षय सर, थँक्यू व्हेरी मच. तर अक्षय सर, सरांनी आपल्याबद्दल देखील आपलं देखील मन उंचावलं. माझ्या जोडीला आतिश करून टोळेबाजी करत होता आणि त्यासाठी बरगावचं त्यांना देखील एक कुठेतरी फलंदाजी करण्याचं यश मिळत होतं. आपण देखील अक्षयबद्दल काय बोलू शकता? प्रथम म्हणजे कट्टा बॉईजचे मी खूप आभार मानतो, कारण ते ओव्हल सोडून एवढे चांगले टुर्नामेंट ठेवतात, त्यामुळे आमचा गेम प्रत्येकाच्या दिसण्यामध्ये येतो. ओव्हलला तुम्ही काही पण किती पण खेळाय तरी ते आपण दुसऱ्यांना समजत नाही, पण जेव्हा आपण लाईव्ह मॅच खेळतो आपल्याला गावातली मंडळीसुद्धा आपली मॅच बघत असते, त्यामुळे नक्की आभार त्यांचे. आणि अक्षयदा आमच्यातला सिनियर प्लेअर आहे, तो आमच्या प्रत्येकाला सपोर्ट करत असतो, अशी बॉलिंग कर तशी बॉलिंग कर. प्लस भूपेंद्राने सेमीफायनलमध्ये जो शेवटचा अचूक टप्पा टाकला, त्यामुळे आता ही ट्रॉफी मला भेटलेली आहे आणि ही लाईफमधली माझ्या पहिली ट्रॉफी आहे. या अगोदर मला कधी ट्रॉफी भेटली नव्हती, त्यामुळे माझ्या टीमचे मनपूर्वक आभार आणि कट्टा बॉईजचे सुद्धा आभार. भूपेंद्र सर, आपल्या देखील अचूक टोळेबाजी म्हणतोय आतिश. मी आतिशबाजी केली, आतिश बाजी करून बाजी मारली, परंतु जी भूपेंद्रने गोलंदाजी केली तो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि म्हणून मी आज प्रथम मालिकावरची ट्रॉफी, फलंदाजी ट्रॉफी इथे बाल केली. धन्यवाद अक्षय, आतिश. संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. या ठिकाणी हा कार्यक्रम समाप्त झाला. तत्पूर्वी मी कॉमेंटेटरमधून माझ्याकडून कुठली चूक झाली असेल तर या ठिकाणी आपला ऋणी आहे. माझ्या लाखन परिवारातर्फे आपल्या सर्वांचं, रसिक प्रेक्षकांचं, यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांचं शतशः आभार आणि धन्यवाद. खास करून आतिश राणे साहेबांचं देखील या ठिकाणी मला समर्पित केलं, या ठिकाणी त्यांचं देखील आभार. तत्पूर्वी कट्टा बॉईज संघाचा एक फोटोग्राफ या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला. तर फोटोग्राफसाठी आपण सर्वांनी कट्टा बॉईजच्या सगळ्यांसमोर या आणि आपण एक फोटो घेऊया. एक आठवण, आपण उज्ज्वल भविष्यामध्ये तेजोमय सूर्याप्रमाणे प्रकाशित होत जा.
सर्वांनी एक फोटोग्राफ घ्यायचे आहे. कट्टा बॉईज मित्र परिवार सर्व त्या ठिकाणी येणार आपल्या इथे. आम्ही देखील येतो मित्रांनो, आम्हाला देखील साता बी म्हणा आकाश इथे एक माईक बोल ना बोल ना. कट्टा बॉईज एक फोटोग्राफ घेतो. आमच्या देखील फोटो घ्या मित्रांनो. हे घे ना हे आकाश घे ना थोडं घे रे आठवण म्हणून.